कार्यकर्त्यांनी कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केल्यानंतर आता संजय राऊतांनीही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्याला एक कमजोर मुख्यमंत्री लाभलाय। फडणवीसांनी गृह खातं सोडावं असा घणाघातच राऊतांनी केलेला। 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं। या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे। माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं। त्यांना झेपत नाही, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही। दरम्यान संविधानाच्या चौकटीत राहूनच प्रत्येकानं बोलावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। तर कायदा हातात घेणाऱ्यावरती कारवाई करणार असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेलं आहे। कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करत असल्याचंही ते म्हणाले। कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। तुम्हाला मला सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वक्तव्य प्रत्येकाचे असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी हे प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे। सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उबाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी आम्हाला सांगू नये। बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही, आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। तर स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामरानं शिंदे सेनेलाही प्रत्युत्तर दिलंय। कुणाल कामरानं लाल रंगाचं संविधान हातात घेतलंय, तो एक फोटो त्याने पोस्ट केलाय आणि फोटो सोबत त्यानं लिहिलंय की हा एकच मार्ग। कुणाल कामरा विरोधात अंधेरीत गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्याच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे।